सहकार क्षेत्रातील अनेक संस्था अडचणीत असतानाही कल्पद्रुप ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन नेमगोंडा पाटील यांनी कल्पक बुद्धीतून सहकार क्षेत्रात आदर्श कार्य सुरू ठेवलंय। त्यांच्यामुळेच कल्पद्रुप पतसंस्थेचा लौकिक वाढलाय। गरीब अथवा श्रीमंत असा भेदभाव न ठेवता केवळ सहकारातून लोकहिताचा विचार केला जातो। संस्थेने प्रामाणिकपणा व विश्वासार्हता अधिक चांगल्या पद्धतीने जपल्यामुळे हसूर सारख्या ग्रामीण भागातील पतसंस्थेची शिरोळ शहरात तिसरी शाखा सुरू करून आदर्श निर्माण केला। या चांगुलपणाविषयी अभिमान वाटतो, असं मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी व्यक्त केलं। येथील श्री समर्थ मंगल कार्यालयानजीक कल्पद्रुप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या हसूर शिरोळ शाखेचा शुभारंभ शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष देसाई यांच्या हस्ते झाला। यावेळी ते बोलत होते। संस्थेचे संस्थापक चेअरमन नेमगोंडा पाटील यांनी स्वागत करून शिरोळमध्ये संस्थेची तिसरी शाखा कार्यान्वित झाली असून संस्थेची वसुली भाग भांडवल 1,36,00,000 रुपये आहे। 25,46,00,000 रुपये ठेवी असून NPA 0% असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्यासह सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन संस्थेचे चेअरमन पाटील यांना शुभेच्छा दिल्या। माजी आमदार उल्हास पाटील, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष पांडुरंग माने, मार्केट कमिटीचे माजी सभापती सुभाषसिंग राजपूत, हसरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश चौगुले, चार्टर्ड अकाउंट VK बस्तवाडे यांची भाषणं झाली। कार्यक्रमात शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, सय्यद मुशीर अहमद बुखारी, कनवाडकर सरकार, प्रदीप चौगुले, कनवाडचे सरपंच इरफान बुरान, अनिलराव यादव, सौरभ शेट्टी, बाबा पाटील, धनाजी पाटील नरदेकर, उदयसिंग जगदाळे, तानाजी आर्गे, DR पाटील, विजय कवठेकर, दरगू गावडे, BG माने, संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीप चौगुले, शिरोळ शाखाधिकारी अनुपम चौगुले तसेच संस्थेचे सभासद, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। मॅनेजर संजय पाटील यांनी आभार मानले। अमन पटेल यांनी सूत्रसंचालन केलं।